मंडळी, तुमच्या घरामध्ये भावाभावाची भांडणं होत असतील, थोड्या थोड्या कारणामुळे भावकीसोबत तुमचा वाद होत असेल आणि कारण नसताना उठसूट तुमच्या घरामध्ये जर भांडणं होत असतील, तर मंडळी गरज आहे तुम्हाला पांडव पंचमीच्या दिवशी मी सांगितलेला उपाय करण्याची। याचं कारण म्हणजे काय, तुमच्या घरामध्ये जे वादविवाद होतात त्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं मंडळी आपल्या घरावरती झालेला दोष। आणि तो दोष दूर करण्याकरिता पांडव पंचमीच्या दिवशी मी जो उपाय सांगणार आहे, तुम्ही जर तो उपाय केला तर तुमच्या घरामध्ये जे भावकीसोबत भांडण होतं, भावाभावाचं जे भांडण होतं, भावाभावाचं वाद होतात, त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये प्रेम राहत नाही, थोड्या थोड्या कारणामुळे ते भांडण कोर्टात जातं आणि ते सगळं त्या ठिकाणी शांत होणार आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदणार, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नांदणार। मंडळी, 26 तारखेला पांडव पंचमी आहे, म्हणजे येणाऱ्या रविवारी 26 ऑक्टोबरला पांडव पंचमी आहे। या पांडव पंचमीच्या दिवशी मी एक तुम्हाला भीमसेन कापुराचा उपाय सांगणार आहे। तो उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्त होईल, तुमच्या घरामध्ये पैशाच्या सगळ्या अडचणी दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये जे भावभावकीसोबत वाद होत आहेत, भांडणं होत आहेत, ही सगळी शांत होतील। तर मंडळी, उपाय करायचा त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि मी जो विधी सांगणार आहे तो तुम्हाला अत्यंत भक्तिभावाने आणि प्रेमाने करायचा आहे। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो। मंडळी, दिनांक 26 ऑक्टोबर 2025 वार रविवार या दिवशी पांडव पंचमी आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कौरव आणि पांडवाचं महाभारतात युद्ध झालं होतं आणि त्या युद्धावर विजय मिळवणारे पांडव त्यांच्या नावाने पांडव पंचमी साजरी केली जाते। मंडळी, हे भांडण कशामुळे झालं तुम्हाला माहिती आहे, फक्त पैशामुळे आणि इस्टेटमुळे हे भांडण झालं होतं। तर मंडळी लक्षात घ्या, पांडव पंचमीला लक्ष्मी पंचमी सुद्धा म्हणत असतात। ज्या घरामध्ये पैशाच्या अडचणी असतील, ज्या घरामध्ये भावभावकीची भांडणं होत असतील, थोड्या थोड्या कारणाने भावाभावाचं भांडण कोर्टापर्यंत जात असेल, तर हा व्हिडिओ त्यांनी नक्की पाहावा आणि मी जो सांगणार आहे उपाय, तो उपाय तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे। तर मंडळी, पांडव पंचमीच्या दिवशी तुम्हाला उपाय करायचा आहे भीमसेन कापुराचा। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मंडळी, तुम्हाला भीमसेन कापूर सगळ्यांना माहिती आहे, भीमसेन कापूर हा अत्यंत महत्त्वाचा आणि जादू करणारा कापूर आहे। हा कापूर बाजारामध्ये तुम्हाला सर्वत्र उपलब्ध मिळेल। तर मंडळी, हा भीमसेन कापूर आणायचा आपल्याला पांडव पंचमीच्या दिवशी आणि त्या दिवशी संध्याकाळी पांढऱ्या कपड्यामध्ये हा कापूर बांधायचा आणि तुळशीच्या झाडाच्या फांदीला तो कापूर आपल्याला पांढऱ्या कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि तो कापूर बांधूनच त्या ठिकाणी रात्रभर त्या ठिकाणी भीमसेन कापुराचा दिवा तुळशीच्या झाडाखाली लावायचा आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्या पांढऱ्या कपड्यातला कापूर आपण त्या तुळशीच्या झाडाला बांधलेला होता तो सोडायचा आणि तो कापूर त्या ठिकाणी पूर्ण घरातल्या भिंतीला स्पर्श करून आणायचा आणि तुमच्या घरातल्या दक्षिण दिशेला तो कापूर जाळून टाकायचा। असे केल्याने मंडळी काय होईल, तुमच्या घरातला दोष मुक्त होईल, तुमच्या घरामध्ये कुठली जर दोषबाधा असेल तर ती दूर होईल आणि पांडव पंचमीच्या निमित्ताने लक्ष्मी मातेची कृपा, पांडवांची कृपा तुमच्या घरावरती होईल आणि तुमच्या घरातल्या भावभावकीचं भांडण कायमचं संपुष्टात येईल, तुमच्या घरामध्ये प्रेम वाढेल, तुमच्या घरामध्ये पैसा वाढेल। तर नक्की हा उपाय करून पहा। भीमसेन कापुराचा उपाय हा, याचा फायदा सर्वांना आलेला आहे, नक्की करून पहा आणि आम्हाला कळवा।